आज संध्याकाळी 5 वाजता मोदी भारतीयांना संबोधन करणार आहेत। ते काय बोलणार याकडे सगळ्या भारतवासियांचं लक्ष लागून राहिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आज संध्याकाळी 5 वाजता ते भारतीयांना संबोधन करणार आहेत अशी माहिती मिळते। अनेक काही तर्क लावले जात आहेत। जीएसटीचे जे स्लॅब आहेत ज्यात बदल करण्यात आले या संदर्भात मोदी काही बोलतात का किंवा टॅरिफ बाबत काही बोलतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे अवघ्या भारतवासियांचं लक्ष लागलंय। आज संध्याकाळी मोदी देशाला संबोधन करणार आहेत आणि या दरम्यान ते काय बोलतात यावर देखील अनेक तर्क लावले जात आहेत। जीएसटीच्या स्लॅब संदर्भात काही माहिती देत आहेत का, काही बोलतायत का, या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल, आज संध्याकाळी मोदी देशाला संबोधन करणार आहेत, नेमक्या कोणत्या मुद्द्यावर ते संबोधन करणार आहेत, काही माहिती आहे का? नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संध्याकाळी 5 वाजता संबोधित करणार आहेत। आगामी रणनीती असेल, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस साजरा झालेला आहे। यानंतर पुढील रणनीती काय असू शकते, जो आत्मनिर्भर भारतचा जो त्यांनी घोषणा केलेली होती त्यावरून काय भाषण करताय का हे देखील पाहणं महत्वाचं असेल। अनेक गोष्टी आहेत, विकासाच्या मुद्द्यावरून काही योजना असतील, काही निर्णय जाहीर करतील का हे देखील पाहावं लागेल। अत्यंत महत्वाचं असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आजचं हे भाषण। मागील बऱ्याच दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानंतर रिटायरमेंट घेणार का वगैरे या देखील चर्चा सुरू होत्या। या चर्चांवर, या ठिकाणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजता सर्व देशाला संबोधित करणार आहेत। यामध्ये विकासाचा मुद्दा असू शकतो, याशिवाय त्यांच्यावर होत असलेल्या टीका, 75 वर्षावरून विरोधक सातत्याने टीका करत आहेत त्यावर भाष्य करू शकतात। याशिवाय राहुल गांधी जे सातत्याने ऊट चोरीच्या संदर्भात आरोप त्यावर देखील भाष्य करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे, साऱ्या देशाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या संध्याकाळच्या संबोधनावर असणार आहे। त्यामुळे पाहावं लागेल। नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आपण पाहू शकतोय अवघ्या भारतवासियांचं याकडे लक्ष लागलंय। नेमका कोणता निर्णय जाहीर होतोय का विरोधकांना उत्तर दिलं जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।